हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको सिडको लोअर डिव्हिजन क्लर्क आणि अकाउंट क्लर्कसाठी फायनान्स मॅनेजमेंटचा 15 टॉपिक कव्हर करत आहे, जो आहे मेथड ऑफ अप्रेझल शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म प्रोजेक्ट. ठीक आहे. याच्या आधी आपण 14 टॉपिक्स कव्हर केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज आतापर्यंत नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचा सपोर्ट असला तर आपण नेक्स्ट सिरीज पण लवकरात लवकर स्टार्ट करणार आहे, जी आहे जीएसटीची. तर तुमचा सपोर्ट जर असला तर नक्कीच आपण ती सिरीज लवकरात लवकर स्टार्ट करूया. ठीक आहे. तर बघा, फायनान्स मॅनेजमेंटमध्ये मेथड ऑफ अप्रेझल शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्मचे एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट एमसीक्यूज आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फायनान्शियल मेथड टू एक्सेस द प्रॉफिटेबिलिटी ऑफ प्रोडक्ट. खालीलपैकी कोणती आर्थिक पद्धत प्रकल्पाच्या नफ्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते? बघा, ऑप्शन आहे स्कॉट अनालिसिस, नेट प्रेझेंट व्हॅल्यू, पेस्ट व्हॅल्यू अँड ब्रेनस्टॉर्मिंग. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, नेट प्रेझेंट व्हॅल्यू, एनपीव्ही, निव्वळ वर्तमान मूल्य. नेक्स्ट, सेकंड, व्हॉट डज IRR स्टँड्स फॉर इन प्रोजेक्ट अप्रुव्हल. प्रकल्प मूल्यमापनामध्ये IR म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे इंटरनल रेट ऑफ रिटर्न, सेकंड इन्व्हेस्टमेंट रिटर्न रेशियो, थर्ड इंटरनल रिसोर्स रेशियो अँड फोर्थ इंडेक्स रेट रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इंटरनल रेट ऑफ रिटर्न, अंतर्गत परतावा दर. नेक्स्ट, थर्ड, विच मेथड कॅल्क्युलेट हाऊ लॉंग इट टेक टू रिकवर द इन्व्हेस्टमेंट कॉस्ट. कोणती पद्धत गुंतवणूक परत मिळवण्यासाठी लागणारा कालावधी मोजते? बघा, ऑप्शन आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, सेकंड रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड, थर्ड पेबॅक पिरियड अँड फोर्थ डिस्काउंटेड पेबॅक पिरियड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पेबॅक कालावधी मीन्स पेबॅक पिरियड. नेक्स्ट, फोर्थ, ROCE यूज टू मेजर. ROCE वापरले जाते हे मोजण्यासाठी की. तर बघा, ऑप्शन आहे प्रोजेक्ट ड्युरेशन, सेकंड कॅपिटल इफिशियन्सी, थर्ड स्टाफ परफॉर्मन्स अँड फोर्थ मार्केट ट्रेंड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॅपिटल इफिशियन्सी, भांडवल कार्यक्षमता. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड. खालीलपैकी कोणती सवलतीच्या रोख प्रवाहावर आधारित पद्धत आहे? बघा, ऑप्शन आहे पेबॅक पिरियड, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, गॅन्ट चार्ट अँड क्रिटिकल पाथ मेथड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स मीन्स पीआय, नफ्याचा निर्देशांक. नेक्स्ट, सिक्स्थ, व्हॉट इज द मेन गोल ऑफ प्रोजेक्ट अप्रेझल. प्रकल्प मूल्यांकनाचा मुख्य उद्देश काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टू प्रमोट टीम कोऑर्डिनेशन, सेकंड, टू आयडेंटिफाय प्रॉफिटेबिलिटी अँड फिजिबिलिटी, थर्ड, टू कॅल्क्युलेट सॅलरीज अँड फोर्थ, टू इव्हॅल्युएट कॉम्पिटिटर्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू आयडेंटिफाय प्रॉफिटेबिलिटी अँड फिजिबिलिटी, नफा आणि शक्यता ओळखणे. Next, seventh, which technique is used for analyzing future cash flow with the time value of money. पैशाच्या कालावधी मूल्यासह भविष्यकालीन रोख प्रवाहाचे विश्लेषण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? बघा, ऑप्शन आहे इंटरनल रेट ऑफ रिटर्न, सेकंड स्कॉट अनालिसिस, थर्ड पेबॅक पिरियड अँड फोर्थ प्रोजेक्ट शेड्यूलिंग. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इंटरनल रेट ऑफ रिटर्न, अंतर्गत परतावा दर. नेक्स्ट, 8, इन प्रोजेक्ट प्लॅनिंग विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ की कंपोनंट. प्रकल्प नियोजनामध्ये खालीलपैकी कोणता घटक मुख्य घटक नाही आहे? बघा, ऑप्शन आहे टाइमलाइन, बजेट, सोशल मीडिया पोस्ट अँड रिसोर्सेस. करेक्ट आन्सर आहे थर्ड, सोशल मीडिया पोस्ट इज नॉट अ की कंपोनंट फॉर प्रोजेक्ट प्लॅनिंग. नेक्स्ट, नाइन्थ, what does discounted payback period consider that regular payback period does not. सवलतीचा पेबॅक कालावधी कोणत्या अतिरिक्त घटक विचारात घेतो जो सामान्य पेबॅक कालावधी घेत नाही? बघा, ऑप्शन आहे लेबर कॉस्ट, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, मार्केटिंग एक्सपेन्सेस, प्रोजेक्ट लोकेशन. करेक्ट आन्सर आहे सेकंड, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, पैशाचा कालावधी मूल्य. नेक्स्ट, 10th, which of the following is used to monitor project progress and ensure it's on track. खालीलपैकी कोणता घटक प्रकल्पाची प्रगती तपासण्यासाठी आणि ट्रॅकवर ठेवण्यासाठी वापरला जातो? बघा, ऑप्शन आहे डिसिजन ट्री, प्रोजेक्ट कंट्रोल, ब्रेनस्टॉर्मिंग अँड पेस्ट अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रोजेक्ट कंट्रोल, प्रकल्प नियंत्रण. नेक्स्ट, 11, प्रोजेक्ट क्लासिफिकेशन इज मेनली बेस्ड ऑन. प्रकल्पाचे वर्गीकरण प्रामुख्याने कशावर आधारित असते? बघा, ऑप्शन आहे मॅनेजर ओपिनियन, सेकंड प्रोजेक्ट साइज, टाइम अँड नेचर, थर्ड एम्प्लॉई सॅलरी अँड फोर्थ जिओग्राफिकल लोकेशन ओनली. करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रोजेक्ट साइज, टाइम अँड नेचर, प्रकल्पाचा आकार, कालावधी आणि स्वरूप. नेक्स्ट, 12th,
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड टू एक्सेस प्रोजेक्ट इफेक्टिव्हनेस. खालीलपैकी कोणती पद्धत प्रकल्पाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी नाही वापरली जाते. बघा ऑप्शन आहे एनपीव्ही, आयआर, आरओसी अँड केपीआय. द करेक्ट आन्सर आहे 4 केपीआय, कार्यप्रदर्शन निर्देशांक. नेक्स्ट 13, डिसिजन मेकिंग इन प्रोजेक्ट अप्रेझल ऑल्सो इन्व्हॉल्व. प्रकल्प मूल्यांकनातील निर्णय प्रक्रियेमध्ये याचा देखील समावेश होतो. बघा ऑप्शन आहे इग्नोरिंग ऑल रिस्क, सेकंड कन्सिडरिंग ॲडिशनल फॅक्टर्स लाईक रिस्क अँड अनसर्टन्टी, थर्ड सिलेक्टिंग बेस्ड कॉस्ट अलोन अँड फोर्थ ॲज्युमिंग प्रॉफिट इज गॅरंटी. करेक्ट आन्सर आहे सेकंड कन्सिडरिंग ॲडिशनल फॅक्टर्स लाईक रिस्क अनसर्टन, जोखीम अनिश्चितता यासारख्या अतिरिक्त घटकांचा विचार कर. नेक्स्ट 14, द इसेन्स ऑफ द प्रोजेक्ट इन्क्लूड. प्रकल्पाचे मूळ स्वरूप यामध्ये समाविष्ट आहे. बघा ऑप्शन आहे टास्क विथ नो गोल, सेकंड टेम्पररी एफर्ट विथ डिफाईन गोल, थर्ड रेग्युलर ऑफिस वर्क अँड फोर्थ कंटिन्यू मॅन्युफॅक्चरिंग. द करेक्ट आन्सर आहे सेकंड टेम्पररी एफर्ट्स विथ डिफाईन गोल, ठराविक उद्दिष्ट असलेला तात्पुरता प्रयत्न. नेक्स्ट 15, विच वन ऑफ द फॉलोइंग टूल इज यूज्ड इन टेक्नॉलॉजी ऑफ प्रोजेक्ट प्लॅनिंग. प्रकल्प नियोजनाच्या तंत्रज्ञानामध्ये खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते. बघा ऑप्शन आहे आयआर, गॅन्ट चार्ट, पाय अँड आरओसी. करेक्ट आन्सर आहे सेकंड गॅन्ट चार्ट. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सफोसाठी अकाउंट स्पेशल पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 टॉपिक म्हणजे 7 सब्जेक्ट टोटली कव्हर केलेले आहे. त्याच्यामध्ये 7000 MCQs आहे ऑल इन वन, आणि इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये कंबाईन आहे. ही खूप इम्पॉर्टंट पीडीएफ राहणार आहे महाट्रान्सफो सिडकोसाठी. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल तर इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही तिथनं पीडीएफ ती परचेस करू शकता. खूप इम्पॉर्टंट पीडीएफ राहणार आहे, तुम्हाला फार कामात येणार आहे ही पीडीएफ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वाय इज प्रोजेक्ट कंट्रोल इम्पॉर्टंट. प्रकल्प नियंत्रण महत्वाचे काय. बघा ऑप्शन आहे इट डिले प्रोजेक्ट डिलिव्हरी, सेकंड इट एन्श्युअर प्रोजेक्ट गोल आर मीट ऑन टाइम, third it increase project budget, and fourth it reduce team communication. The correct answer आहे second it ensure project goal are meet on time. ते सुनिश्चित करते की प्रकल्प उद्दिष्टे वेळेत पूर्ण होतात. नेक्स्ट 17, आरओसी हेल्प इन्व्हेस्टर अंडरस्टँड. आरओसी गुंतवणूकदारांना काय समजवण्यास मदत करते. बघा ऑप्शन आहे इथे कंपनी ब्रँड इमेज, सेकंड रिटर्न जनरेटेड फ्रॉम कॅपिटल एम्प्लॉयड, थर्ड प्रोडक्ट डिमांड अँड फोर्थ एम्प्लॉई ट्रेनिंग नीड्स. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिटर्न जनरेटेड फ्रॉम कॅपिटल एम्प्लॉयड, गुंतवलेल्या भांडवलावर मिळणारा परतावा. ठीक आहे. नेक्स्ट 18, एनपीव्ही टेक इनटू अकाउंट विच ऑफ द फॉलोइंग. एनपीव्ही खालीलपैकी कोणाचा विचार करते. बघा ऑप्शन आहे ग्रॉस व्हॅल्यू, ग्रॉस रेव्हेन्यू, सेकंड टाइम व्हॅल्यू ऑफ मनी अँड कॅश इनफ्लो आउटफ्लो, थर्ड ब्रँड व्हॅल्यू अँड फोर्थ ओनली प्रॉफिट. द करेक्ट आन्सर आहे सेकंड टाइम व्हॅल्यू ऑफ मनी अँड कॅश इनफ्लो आउटफ्लो, पैशाचा कालावधी, मूल्य व रोख आवक जावक. नेक्स्ट 19, विच अप्रेझल मेथड गिव्ह अ पर्सेंटेज रिटर्न एक्सेप्टेड फ्रॉम प्रोजेक्ट. कोणती मूल्यांकन पद्धत प्रकल्पातून अपेक्षित टक्केवारी परतावा दर्शवते. बघा ऑप्शन आहे एनपीव्ही, आरओसी, आयआर अँड पीआय. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड IRR, अंतर्गत परतावा दर. नेक्स्ट 20, इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट व्हॉट डज इफेक्टिव्ह कंट्रोल एन्श्युअर. प्रकल्प व्यवस्थापनामध्ये प्रभावी नियंत्रण काय सुनिश्चित करते. बघा ऑप्शन आहे मोर पेपर वर्क, थर्ड डेव्हिएशन फ्रॉम गोल, थर्ड अलाइनमेंट विथ प्लान टाइमलाइन अँड बजेट, अँड फोर्थ रँडम टास्क एलोकेशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड अलाइनमेंट विथ प्लान टाइमलाइन अँड बजेट, नियोजन, वेळापत्रक आणि बजेटशी संरेखन. Next 21, what does PI means profitability index indicate in project evaluation. प्रकल्प मूल्यपनामध्ये PI लाभांश निर्देशक काय दर्शवतो. बघा ऑप्शन आहे टाइम टेकन फॉर ब्रेक इवन, सेकंड टाइम ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इनफ्लो आउटफ्लो, थर्ड प्रोजेक्ट रिस्क लेवल अँड फोर्थ इंटरेस्ट रेट ऑफ द लोड. द करेक्ट आन्सर आहे सेकंड रेट द रेशिओ ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इनफ्लो अँड आउटफ्लो, रोख प्रवाहाच्या वर्तमान मूल्यांचा ज्यावकाशी असलेला गुणोत्तर. नेक्स्ट 22, विच मेथड कन्सिडर पेबॅक पिरियड विदाउट डिस्काउंटिंग फ्युचर कॅश फ्लो. भविष्यातील रोख प्रवाहात सवलतीशिवाय परतावा कालावधी मोजणारी कोणती पद्धत आहे. बघा ऑप्शन आहे एनपीव्ही, डिस्काउंटेड पेबॅक पिरियड आणि त्याच्यानंतर IRR. तर करेक्ट आन्सर आहे पेबॅक पिरियड, परतावा कालावधी.
नेक्स्ट 23. व्हॉट इज द पर्पज ऑफ युजिंग डिस्काउंटेड पेबॅक पिरियड? सवलतीचा परतावा कालावधी DPB वापरण्याचा हेतू काय आहे? तर बघा ऑप्शन आहे टू इग्नोर रिस्क फॅक्टर, सेकंड टू कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट, थर्ड टू कन्सिडर टाइम व्हॅल्यू मनी इन पेबॅक अँड फोर्थ टू इन्क्रीज प्रोजेक्ट बजेट. करेक्ट आन्सर आहे थर्ड, टू कन्सिडर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी इन पेबॅक, परताव्यामध्ये पैशाच्या कालावधी मूल्यासह गणना करणे. नेक्स्ट 24. इन विच ऑफ द फॉलोइंग सिनेरियो इन ROCE युजफुल? खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत ROCE उपयुक्त आहे? बघा ऑप्शन आहे डिसाइडिंग प्रोजेक्ट टाइमलाइन, सेकंड मेजरिंग इफिशियन्सी ऑफ कॅपिटल युसेज, थर्ड आयडेंटिफाइंग प्रोजेक्ट स्टेक होल्डर अँड फोर्थ प्रिपेरिंग गॅन्ट चार्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मेजरिंग इफिशियन्सी ऑफ कॅपिटल युसेज, भांडवलाच्या वापरण्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी. नेक्स्ट 25. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वालिटेटिव्ह फॅक्टर इन इन्व्हेस्टमेंट अप्रेझल? खालीलपैकी गुंतवणूक मूल्यांकनामध्ये गुणात्मक घटक कोणता आहे? बघा ऑप्शन आहे कॅश फ्लो फोरकास्ट, सेकंड रिस्क अँड अनसर्टन्टी, NPV कॅल्क्युलेशन अँड फोर्थ IRR कंपॅरिझन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिस्क अँड अनसर्टन्टी, जोखीम व अनिश्चितता. नेक्स्ट 26. विच इज अन ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग NPV मेथड? NPV पद्धत वापरण्याचा फायदा कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड, सेकंड इट इग्नोर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, थर्ड इट गिव्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट अँड फोर्थ इट इज बेस्ड ऑन रँडम एस्टिमेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट गिव्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट, ती नफ्याचे निश्चित मूल्य दर्शवते. नेक्स्ट 27. व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ पेबॅक पिरियड मेथड? परतावा कालावधी पद्धतीची मर्यादा कोणती आहे? बघा ऑप्शन आहे इट कन्सिडर कॅश फ्लो आफ्टर पेबॅक, सेकंड इट इग्नोर प्रॉफिटेबिलिटी, थर्ड इट कॅल्क्युलेट ROCE अँड फोर्थ इट इन्क्लूड टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट इग्नोर प्रॉफिटेबिलिटी, ती नफ्याचा विचार करत नाही. नेक्स्ट 28. विच अप्रेझल टेक्निक गिव्स अ रिलेटिव्ह मेजर रॅदर दॅन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू? कोणती मूल्यांकन तंत्रज्ञान निश्चित मूल्याऐवजी सापेक्ष मोजमाप देते? तर बघा ऑप्शन आहे NPV, IRR, पेबॅक पिरियड अँड प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. तर करेक्ट आन्सर आहे फोर, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, लाभांश निर्देशांक. तसंच बघा महाट्रान्स LDC UDC साठी मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये IBPS पॅटर्न नुसार क्वेश्चन विथ कम्प्लीट सोल्युशन्स दिलेले आहे. ठीक आहे, चारही टॉपिक्स आहे त्याच्यामध्ये, कम्प्लीट मॉक 10 आहे आणि त्याची प्राइस आहे 150. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून इथनं PDF घेऊ शकता. खूप इम्पॉर्टंट PDF असणार आहे ते, ज्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लीट टाइम मॅनेजमेंट आपला करू शकता. तर बघा इथे 29 क्वेश्चन आहे, विच मेथड कॅल्क्युलेट द डिस्काउंट रेट दॅट मेक NPV 0? कोणती पद्धत असा सवलतीचा दर मोजते जो NPV 0 बनवतो? तर बघा ऑप्शन आहे PI, RRR, PB अँड ROC. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, RRR, अंतर्गत परतावा दर. नेक्स्ट 30. प्रोजेक्ट रिअलायझेशन कंट्रोल इज मेनली कॅरिड आउट थ्रू? प्रकल्प अंमलबजावणी नियंत्रण प्रामुख्याने या मार्फत केले जाते. बघा ऑप्शन आहे वर्बल इन्स्ट्रक्शन, सेकंड प्लॅनिंग मीटिंग, थर्ड रेग्युलर मॉनिटरिंग अँड रिपोर्टिंग अँड फीडबॅक अँड फोर्थ इग्नोरिंग टीम ओपिनियन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रेग्युलर मॉनिटरिंग, रिपोर्टिंग अँड फीडबॅक, नियमित देखरेख, अहवाल व अभिप्राय. नेक्स्ट 31. विच प्रोजेक्ट अप्रेझल मेथड इज मोस्ट सुटेबल फॉर कंपेअरिंग प्रोजेक्ट ऑफ डिफरंट साइजेस? वेगवेगळ्या आकाराच्या प्रकल्पाची तुलना करण्यासाठी सर्वात योग्य मूल्यांकन पद्धत कोणती आहे? बघा ऑप्शन आहे NPV, IRR, PI अँड PB. तर करेक्ट आन्सर आहे PI, मीन्स प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, लाभांश निर्देशांक. नेक्स्ट 32. व्हॉट इज वन मेजर ड्रॉबॅक ऑफ IRR? IRR ची एक मोठी मर्यादा कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट रिक्वायर्स नो कॅल्क्युलेशन, सेकंड इट मे गिव्स मल्टिपल व्हॅल्यू, थर्ड इट ऑलवेज गिव्ह निगेटिव्ह रिझल्ट अँड फोर्थ इट डज नॉट कन्सिडर इन्व्हेस्टमेंट मॉड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट मे गिव्स मल्टिपल व्हॅल्यूज, यात एकापेक्षा जास्त मूल्य मिळवू शकतात. नेक्स्ट 33. व्हॉट डज NPV स्टँड्स फॉर इन प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन? प्रकल्प मूल्यांकनामध्ये NPV चा अर्थ काय आहे? तर बघा ऑप्शन आहे नेट प्रोजेक्ट व्हॅल्यू, सेकंड नेट प्रेझेंट व्हॅल्यू, थर्ड नॅशनल प्लॅनिंग व्हॅल्यू अँड फोर्थ नेट पेमेंट व्हॅल्यू. करेक्ट आन्सर आहे सेकंड, नेट प्रेझेंट व्हॅल्यू, निव्वळ वर्तमान मूल्य. नेक्स्ट 34.
व्हॉट इज इन्क्लुडेड इन टेक्नॉलॉजी ऑफ प्रोजेक्ट प्लॅनिंग? प्रकल्प नियोजनाच्या तंत्रज्ञानामध्ये काय समाविष्ट असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली कॉस्ट एस्टिमेशन, सेकंड शेड्यूलिंग बजेटिंग अँड रिसोर्स अलोकेशन, थर्ड टीम एन्जॉयमेंट अँड फोर्थ ओनली डॉक्युमेंट प्रिंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड शेड्यूलिंग बजेटिंग अँड रिसोर्स अलोकेशन, वेळापत्रक, अर्थसंकल्प व संसाधन वाटप. नेक्स्ट 35 वाय इन डिसिजन मेकिंग इम्पॉर्टंट इन प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन? प्रकल्प मूल्यांकनात निर्णय घेणे महत्वाचे काय आहे? बघा ऑप्शन आहे टू डिले इम्प्लिमेंटेशन, सेकंड टू एन्श्योर स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट अँड मिनिमाइज रिस्क, थर्ड टू इन्क्रीज कन्फ्युजन अँड फोर्थ टू अवॉइड स्टेक होल्डर इन्व्हॉल्वमेंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड टू एन्श्योर स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट अँड मिनिमाइज रिस्क, धोरणात्मक सुसंगती सुनिश्चित करण्यासाठी आणि जोखीम कमी करण्यासाठी. Next 36 ROC is calculated by dividing operating profit by. ROC कसे मोजले जाते? कार्यनफा त्याच्या विभागणीने. बघा ऑप्शन आहे कॅपिटल एम्प्लॉइड, सेकंड टोटल रेव्हेन्यू, थर्ड एनपी व्हॅल्यू अँड प्रोजेक्ट ड्युरेशन. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॅपिटल एम्प्लॉइड, वापरलेले भांडवल. नेक्स्ट 37 विच मेथड इज बेस्ट वेन कंपेअरिंग म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट? एकमेकांना पर्याय असलेल्या प्रकल्पांची तुलना करताना कोणती पद्धत सर्वोत्तम आहे? तर बघा ऑप्शन आहे IRR, PB, NPV अँड PI. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड NPV, निव्वळ वर्तमान मूल्य. नेक्स्ट 38 विच फॅक्टर इज नॉट जनरली कन्सिडर इन फायनान्शियल अप्रेझल? खालीलपैकी कोणता घटक सामान्यतः आर्थिक मूल्यांकनात विचारात घेतला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे इंटरेस्ट रेट, मार्केट कंडिशन, एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन अँड रिस्क असेसमेंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन, कर्मचारी समाधान. नेक्स्ट 39 विच टूल हेल्प्स इन ट्रॅकिंग प्रोग्रेस अँड कंट्रोलिंग प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन? प्रगती ट्रॅक करण्यासाठी आणि प्रकल्प अंमलबजावणी नियंत्रित करण्यासाठी कोणते साधन उपयुक्त आहे? बघा ऑप्शन आहे सोशल मीडिया रिपोर्ट, गॅन्ट चार्ट, इन्कम टॅक्स स्टेटमेंट अँड माइंड मॅप. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड गॅन्ट चार्ट. नेक्स्ट 40 विच ऑफ द फॉलोइंग अफेक्ट लॉंग टर्म प्रोजेक्ट सक्सेस? खालीलपैकी कोणता घटक दीर्घकालीन प्रकल्प यशावर परिणाम करतो? तर बघा ऑप्शन आहे फेस्टिवल हॉलिडे, करन्सी सिम्बॉल, प्रोजेक्ट फिजिबिलिटी अँड प्लॅनिंग अँड फोर्थ लोगो डिझाईन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोजेक्ट फिजिबिलिटी अँड प्लॅनिंग, प्रकल्पाची व्यवहार्यता व नियोजन. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा नेक्स्ट आहे 41 व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ DPB इन इन्व्हेस्टमेंट अनालिसिस? गुंतवणूक विश्लेषणामध्ये DPBचे पूर्ण रूप काय आहे? तर बघा ऑप्शन आहे डायनामिक पेबॅक, डेफर्ड प्रॉफिट बेनिफिट, डिस्काउंटेड पेबॅक अँड डेफर्ड प्रोजेक्ट बेस. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डिस्काउंटेड पेबॅक पिरियड, सवलत दिलेली परताव्याची कालावधी. नेक्स्ट 42 विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन फायनान्शियल फॅक्टर इन प्रोजेक्ट डिसिजन मेकिंग? खालीलपैकी कोणता घटक प्रकल्प निर्णय घेण्यात आर्थिक नसलेला आहे? तर बघा ऑप्शन आहे ROI, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, IRR, NPV. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, पर्यावरणीय परिणाम. नेक्स्ट 43 अ प्रोजेक्ट इज कन्सिडर्ड फिजिबल इफ? प्रकल्प व्यावहारिक मानला जातो जर, तर बघा ऑप्शन आहे इट हॅज ओनली शॉर्ट टर्म गोल, सेकंड कॉस्ट एक्सीड द बेनिफिट, थर्ड बेनिफिट आउटवेट द कॉस्ट अँड फोर्थ इट अप्रूव्ह विदाउट एनी अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बेनिफिट आउटवेट द कॉस्ट, लाभ खर्चापेक्षा जास्त असतील ते. नेक्स्ट 44 विच मेथड कन्सिडर द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी? खालीलपैकी कोणती पद्धत पैशाच्या वेळेच्या मूल्याचा विचार करते? बघा ऑप्शन आहे पेबॅक पिरियड, डिस्काउंटेड पेबॅक पिरियड, ROI अँड ROC. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिस्काउंटेड पेबॅक पिरियड, सवलत दिलेल्या परताव्याची कालावधी. नेक्स्ट 45 विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू मेजर द रिस्क इन प्रोजेक्ट? प्रकल्पामधील जोखीम मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? बघा ऑप्शन आहे सेन्सिटिव्ह अनालिसिस, ROC, बजेट प्लॅन अँड PI. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेन्सिटिव्हिटी अनालिसिस, संवेदनशीलता विश्लेषण. नेक्स्ट 46 व्हॉट इज IR यूज टू कम्पेअर? IR वापरून काय तुलना केली जाते? बघा ऑप्शन आहे प्रोजेक्ट विथ अनइक्वल ड्युरेशन, सेकंड ओनली हार्डवेअर कॉस्ट, थर्ड नेट प्रेझेंट, फोर्थ डिस्काउंट रेट गिव्हिंग NPV 0. करेक्ट आन्सर आहे फोर्थ डिस्काउंट रेट्स गिव्हिंग NPV इक्वल्स टू 0, ज्या सवलतीच्या दराने NPV 0 होतो ती दर.
नेक्स्ट 47 व्हॉट डज प्रोजेक्ट क्लासिफिकेशन हेल्प्स इन प्रकल्प वर्गीकरण कशामध्ये मदत करते बघा ऑप्शन आहे आयडेंटिफाइंग बजेट कट सेकंड रिड्युसिंग स्टाफ थर्ड अलोकेटिंग रिसोर्सेस अँड सिलेक्टिंग अप्रोप्रिएट अप्रेझल मेथड फोर्थ हायडिंग इन्फॉर्मेशन तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अलोकेटिंग रिसोर्सेस अँड सिलेक्टिंग अप्रोप्रिएट अप्रेझल मेथड संसाधन वाटप व योग्य मूल्यांकन पद्धत निवडणे नेक्स्ट 48 विच इज नॉट अ मेथड ऑफ इन्व्हेस्टमेंट अप्रेझल खालीलपैकी कोणती गुंतवणूक मूल्यांकनाची पद्धत नाही बघा ऑप्शन आहे एनपीव्ही IRR स्कॉट अनालिसिस अँड पे बॅक पिरियड तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्कॉट अनालिसिस नेक्स्ट 49 लो कंट्रोल ऑफ प्रोजेक्ट रिअलायझेशन इन्व्हॉल्व प्रकल्प अंमलबजावणीचे नियंत्रण यामध्ये समाविष्ट आहे तर बघा ऑप्शन आहे मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन सेकंड इग्नोरिंग प्रोजेक्ट चेंजेस थर्ड कॅन्सलिंग ऑल मीटिंग अँड फोर्थ रिलाइंग ऑन लक तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन देखरेख आणि मूल्यांकन नेक्स्ट 50 इफ अ प्रोजेक्ट हॅज अ निगेटिव्ह एनपीव्ही इट इंडिकेट जर एखाद्या प्रकल्पाचा एनपीव्ही निगेटिव्ह असेल तर त्याचा अर्थ तर बघा ऑप्शन आहे प्रोजेक्ट इज हायली प्रॉफिटेबल सेकंड प्रोजेक्ट विल नॉट रिकवर कॉस्ट थर्ड प्रोजेक्ट इज बेस्ट अमंग ऑप्शन अँड फोर्थ प्रोजेक्ट हॅज नो रिस्क तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोजेक्ट विल नॉट रिकवर कॉस्ट प्रकल्प खर्च वसूल करू शकणार नाही ठीक आहे तसंच बघा सगळ्या सब्जेक्टची सेपरेट PDF अवेलेबल आहे इन्कम टॅक्स बिझनेस लॉ फायनान्स मॅनेजमेंट GST फायनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट मॅनेजमेंट ऑडिटिंग येतेच तसंच कंबाईन PDF सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे इथे मेसेज करून ती PDF तुम्ही तिथे परचेस करू शकता ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक तेव्हापर्यंत धन्यवाद